आता एक मोठी बातमी आहे। तानाजी सावंत आरोग्य मंत्री असताना आरोग्य विभागामधील एक गोंधळ आता उघडकीस आलाय। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या आरोग्य विभागानं 35 कोटींच्या 100 शववाहिका खरेदी केलेल्या होत्या। मात्र आता या शववाहिका पुण्यामधील नायडू रुग्णालयाजवळ धुळकात पडून आहेत। यातील काहींच्या चाकातील हवा गेली आहे तर काहींच्या बॅटऱ्या डाऊन झालेल्या आहेत। 35 कोटींच्या खरेदीमागे काहीतरी मोठा घोटाळा दडलेला आहे का, या प्रकरणाची सखोल चौकशी करणं गरजेचं आहे। घटनास्थळावरून याचा सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी। नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, NDTV मध्ये तुमचं स्वागत आहे। फार उदात्त हेतूनं या शववाहिन्या महाराष्ट्र सरकारनं आपल्या सगळ्या नगरपालिका आणि तत्सम आस्थापनांना देण्याचं ठरवलं होतं। त्यासाठी राज्यपालाकडे सर्वाधिक पहिल्यांदा विनंती केली, पण राज्यपालांनी काही निधी मंजूर केला। आणि एक छोटासा प्रश्न तेव्हाही उपस्थित झाला होता की हे आरोग्य विभागाचं काम आहे का, कारण आरोग्य विभागाचं काम हे वेगळ्या परिप्रेक्षामध्ये चालतं, तर नगरपालिकांना आपण का द्यावं। परंतु नगरपालिकांनी ती इच्छा दाखवली। त्यांचं असं म्हणणं होतं की अशा पद्धतीच्या जर शववाहिन्या आम्हाला दिल्या तर आम्ही त्या मेंटेन करू, त्याला व्यवस्थित त्याची देखभाल करू। आणि राष्ट्रीय आरोग्य महाअभियानाअंतर्गत ह्या अशा पद्धतीच्या शववाहिनी या महाराष्ट्रभरामध्ये टप्प्याटप्प्याने त्याची खरेदी झाली। एकूण खरं तर 350 कोटी रुपयाची ह्या टेंडरची प्रक्रिया होती, परंतु सध्या 35 कोटी रुपये ह्या योजनेसाठी मंजूर झाले। आणि मंजूर झाल्यानंतर 35 कोटीमधून पुण्यातल्या ह्या सार्वजनिक आरोग्य विभागाचं जे परिवहनचं सेक्शन आहे तिथे ह्या 101 गाड्या आलेल्या आहेत, टप्प्याटप्प्याने आल्यात। पहिल्यांदा आला त्या 25, त्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आल्या। दुसऱ्यांदा आल्या त्या पुन्हा 25, त्याही जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात आल्या। आणि पुन्हा आल्या 50, त्या फेब्रुवारीच्या 7 तारखेला आल्या। पण त्याचं डिस्ट्रीब्युशन काही अजून झालेलं नाही आहे। आता ही खरं म्हणाल तर शववाहिनी हे कॉम्बो त्यांनी केलेली आहे। ससूनला आधी जाऊन ह्या विभागानं ठरवलं, कारण आता हे आधीचे आपले आरोग्यमंत्री श्री तानाजी सावंत यांच्या काळातला हा निर्णय आहे। आणि तेव्हा असं ठरलं की अशा पद्धतीच्या शववाहिन्या द्यायच्या, त्याची गरज आहे का, तर आहे। कोविडच्या काळामध्ये आपण बघितलं की अशा पद्धतीच्या शववाहिन्यांची गरज खूप भासली। पण नंतर हाच प्रश्न उपस्थित झाला होता की हे आरोग्य विभागानं करायचं का। नंतर ससूनला ते गेले, ससूनमध्ये 2-3 नमुने बघितले आणि मग त्याचं एक कॉम्बो त्यांनी तयार केलं आहे। आणि ह्या आयशर कंपनीकडं ह्या गाड्याचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं आहे। आधी चेसी त्यांनी खरेदी केली आणि त्याच्यावरती मग पूर्ण बॉडी बनवली। आता आमचा प्रश्न असा आहे की जानेवारीला ह्या गाड्या आल्या तर त्याचं डिस्ट्रीब्युशन का झालेलं नाही। अनेक ठिकाणी गाड्याची अवस्था ही पंक्चर झालेली आहे। नवीनच जरी गाड्या असल्या तरी त्याची देखभाल ठेवणं गरजेचं आहे। हे कॉम्पोनंट मी तुम्हाला दाखवतो की आतमधली ह्या गाडीची रचना जी आहे साधारणपणे, तर ती एकतर चेसी आल्यानंतर मग ही गाडी बनते। त्याच्यामध्ये ही जी मॉर्च्युरी किंवा हा जो डब्बा आहे त्याच्यात साधारणपणे विशिष्ट असं तापमान मेंटेन केलेलं आहे। ते ह्यासाठी की जर दूर अंतरावरती शव घेऊन जायचं असेल तर त्याच्यासाठी ह्या पद्धतीचं तापमान मेंटेन करता येईल। किंवा समजा ज्यांची अंत्ययात्रा दीर्घकाळ चालणार आहे, ही मात्र बॅटरी ऑपरेटेड असलेली गोष्ट आहे। इथे तुम्हाला दिसत असेल की इथे बॅटरी आहे मागच्या बाजूला। इथे बहुधा बसण्यासाठीची व्यवस्था, हा AC कॉम्पोनंट आहे। जे कोणी बसलेले असतील त्यांच्यासाठीचा AC कॉम्पोनंट आहे। ह्या ज्या 3x7च्या आकाराच्या ह्या ज्या काच आहेत त्या ट्रान्सपरंट आहेत, कारण आतमधनं जी अंत्ययात्रा चाललेली ती दिसावी किंवा शव दिसावं। उदात्त हेतू आहे, पण हेतू काही शेवटाकडे जाताना दिसत नाही। म्हणजे आता ह्या गाड्या अशाच पडून आहेत, त्या पडून राहायला नको होत्या। जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आल्यानंतर त्याचं लगोलग वितरण होणं अपेक्षित होतं, परंतु अजूनही ती प्रक्रिया सुरू झालेली नाही। राज्याचे आरोग्यमंत्री श्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे मी हा व्हिडिओ पाठवूच आणि त्यांच्याकडनं हे तात्काळ कसं बाहेर पडेल असं बघू। कारण ज्या ठिकाणी आता हे ठेवलेलं आहे त्या ठिकाणी सुद्धा हे मेंटेन करून ठेवणं ही तशी अवघड गोष्ट आहे। सायरन ह्याचाच आहे, ह्याचा सायरन पण तुम्ही वाचवा। हा वाजवा, सायरन वाजवा। ओके, सायरन। तर हा उद्देश चांगला, पण त्याची पूर्तता पुढे होते। आता ह्याच्यामध्ये नेमक्या अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या कारणामुळे ह्या गाड्या वाटप झाल्या, कारण जिथे हे ठेवायचं आहे त्या प्रांगणामध्ये त्याची काही व्यवस्था नाही 100 गाड्या ठेवण्याची। कशी असेल, आता ह्या ज्या 100 गाड्या आहेत त्या 100 गाड्या अशा ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत की जिथं पालापाचोळा, मोठ्या प्रमाणामध्ये काडी कचरा आहे। एवढ्या हे जे गॅरेज जरी असतं त्यांचं, तर ते मेंटेन करणं त्यांना कसं शक्य आहे।
त्यामुळे राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना तेच आम्हाला सांगायचं की ह्या गाड्या तात्काळ ज्यांना देणं अपेक्षित आहे त्यांना त्या द्यायला हव्यात, अन्यथा त्या अशाच अक्षरशः कुजून जातील किंवा त्या आपल्याला धोरणात्मक निर्णय तातडीनं घेऊन त्या नाही दिल्या तर त्या अशाच पडून राहतील. आता हे दृश्य बघा बरं की एखाद्या शासकीय कार्यालयाच्या प्रांगणामध्ये अशा ह्या गाड्या कितीतरी दिवसापासून जानेवारीच्या पहिल्या टप्प्यात 25 गाड्या आल्या म्हणजे त्या अशाच पडलेल्या आहेत. याचं तात्काळ वितरण होणं अपेक्षित आहे. सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरूच आहे, तर या निमित्ताने ही गोष्ट महाराष्ट्रासमोर आणणं गरजेचं होतं. ज्यांना ते पोहोचवणं आवश्यक आहे त्यांच्याकडे ते पोचायला हवं आणि मग तात्काळ याचा निर्णय करून ह्या योग्य ते ठिकाणी जायला हव्यात. एका गाडीची किंमत साधारणपणे 35,93,000 रुपये, म्हणजे साधारणतः 36 ते 37 लाख रुपयाची एक गाडी आहे. 35 कोटी रुपयाच्या टेंडरमधून ह्या 100 गाड्या इथं आलेल्या आहेत शववाहिन्या, परंतु जानेवारीपासून त्याचं वाटप झालेलं नाही. मूलभूत प्रश्न असा आहे की जी गोष्ट आरोग्य विभागाकडे नव्हतीच तर ती आरोग्य विभागानं स्वतःकडे का घेतली? कोणाचा काही अंतस्थ हेतू होता का? तर त्याची स्वतंत्र चौकशी होऊ दे, पण ही गाडी मात्र लवकरात लवकर जायला हवी. जरा चालू करून दाखवा. हे सायलेन्सर थांबा थांबा थांबा. लवकर जायला हवं. राज्याचे आरोग्यमंत्री मला खात्री आहे की आमच्या या वार्तांकनानंतर तातडीनं त्याची दखल घेतील आणि योग्य त्या माणसाच्या हातामध्ये, म्हणजे ज्या डिपार्टमेंटला त्याची गरज आहे, कारण जवळपास 250-300 लोकांनी आम्हाला ही गाडी द्या अशा पद्धतीची मागणी केलेली आहे नगरपालिकेच्या सीओनी वगैरे, तर त्याची गरज तर त्यांच्याकडे होतीच. आता ते कसं मेंटेन करतात ते बघूया. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे. तर याच शववाहिका प्रकरणी NDTVनं काही थेट प्रश्न उपस्थित केलेले आहेत, आपण पाहूया. जिल्हा रुग्णालयांकडे शववाहिका असताना नव्या गाड्यांसाठी इतका खर्च का? राज्य सरकारला अजूनही या शववाहिकांचं वाटप का करता आलेलं नाही? तानाजी सावंत यांच्या कार्यकाळातील या खरेदीची चौकशी सुरू आहे का? या धुळकात पडलेल्या शववाहिकांचं वाटप कधी आणि कसं होणार? खरंच 100 शववाहिकांची गरज होती का? आणि खासगी वाहनं सहज उपलब्ध असताना मग ही उठाठेव कशासाठी?